भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर देव कबीर साहेब कबीर भगवान अल्लाहू अकबर या परमपित्याच्या असीम कृपेने आपण सर्व सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित आहात. खूप पुण्य केलेल्या प्राण्याला मानव शरीर प्राप्त होतं. त्याहूनही पुण्यवान तो प्राणी आहे जो सत्संग प्राप्त करतात, सत्संगाला येतात. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग ऐकत नाही तोपर्यंत आपण आपल्या परंपरागत कर्मांना अंतिम मानून त्यावर आरूढ होतो. तिथपर्यंतच आपली बुद्धी सीमित असते, कारण आपण आपल्या बॅकग्राऊंडमध्ये डोकावून पाहत असतो. आपले आजोबा पणजोबा देखील असंच करीत होते. जेव्हा आपल्याला सत्संग प्राप्त होतो, परमात्म्याचं ज्ञान होतं. सत्संगामध्ये हे ज्ञान दिलं जातं. आपण कोण आहात, कुठून आलात, इथे तुम्ही जे कर्म करीत आहात त्याचा उद्देश काय आहे आणि मृत्यूनंतर तुम्ही कुठे जाणार आहात. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपल्याला हे ज्ञान होणार नाही की या मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे, तोपर्यंत आपण हे मनुष्य जीवन सफल करू शकणार नाही करू शकणार. जेव्हा आपल्याला याचं ज्ञान होतं, सत्संगामध्ये सांगितलं जातं, मात पिता मिल जाएंगे, मात पिता मिल जाएंगे 184 माँ. सतगुरु सेवा और बंदगी भाई फेर मिलन की ना. जिथेही आपला जन्म होईल, माता पिता तर तिथे मिळतीलच. जर आपण पशु बनलो तिथेही माता पिता, पक्षी बनलो तिथेही माता पिता, मानव बनलो तिथेही माता पिता. हे तर आपल्याला मिळतच राहतील, परंतु सद्गुरु सेवा आणि ही भक्ती म्हणतात परत नाही मिळणार. मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार. तरवर से पत्ता टूट गिरे, बोहर न लगता डर. झूठे सुख को सुख कहे, मान रहा मन मोद. ये सकल चबीना काल का, कुछ मुख में कुछ गोद. बेटा जाया खुशी हुई, खूब बजाए थाल. ये तो आना जाना लगा हुआ है जो कीड़ी का नाल. पतझड़ आवत देख कर बन रोवे मन माही. ये ऊंची टहनी पात थे, अब पीले हो जाही. पात झड़ता न्यू कहे, सुन भई तरवर राय. अब के बिछुड़े नहीं मिलेंगे, न जाने कहाँ गिरांगे जाए.
तरवर कहता पात से, सुनो पात एक बात, यहाँ की यह रीति है, एक आवे एक जात। परमात्मा परमेश्वर पूर्ण ब्रह्म सत्यपुरुष कबीर साहेब हे आमचे पिता आहेत, हे आमचे जनक आहेत, हे आमच्यासाठी भटकत आहेत, आणि काळ भगवानाने ज्याच्या लोकमध्ये आपण राहत आहोत याने आम्हाला भांग पाजली आहे. कबीर साहेब म्हणतायत, कबीर ये माया अटपटी और सब गट आण अड़ी, और किस किस न समझाऊं या कुआ भांग पड़ी. आता ह्या सांसारिक सुखांच्या शोधात, त्यांच्याच प्राप्तीसाठी उन्हातान्हात ह्या अनमोल जीवनाचा नाश करून घेतो हा भोळा प्राणी. आणि जेव्हा हा संसार सोडून जातो, जेव्हा याचा अंत समय येतो, याच्यावर अनेक आपत्ती ओढवतात. पूर्ण जीवनात याने जो संग्रह केला तो इथेच राहतो हे त्याला दिसेल. या उपर त्या परिवाराला सोडून जायला लागतं ज्याला आपण आपलं म्हणतो, ज्याच्याशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नव्हतो, आणि जायला लागतंच. तर परमात्मा म्हणतात, इथं जे काम तुम्ही करायला हवं होतं ते आपण सुरू पण केलं नाही. जसे काही वृद्धावस्थेतील व्यक्ती एकत्र बसतात कधी, तर ते काय म्हणतात, जोपर्यंत त्यांना तत्वज्ञान होत नाही, एक म्हणतो की बाबा माझी 2 मुले 2 मुली आहेत आणि त्यांची लग्न लावून दिली, सर्वांना संतान दिलं भगवानाने, माझं काम पूर्ण झालं. आता परमात्म्याने बेलाशक घेऊन जावं, आता बेशक मृत्यू येऊ दे मला. तर इथे परमात्मा म्हणतात की बस एवढाच विचार केला होता, एवढीच जाणकारी होती की बस आपलं एवढंच कर्तव्य आहे. परमेश्वर म्हणतात की हे कर्म तर पशुही करतात, पक्षीही करतात, तुम्ही वेगळं असं काय केलं? आणि तुम्ही म्हणताय की ज्याने माझं जीवन सफल झालं, हे तर बर्बाद झालं तुमचं जीवन. आपण जे करायला हवं होतं ते तर सुरू सुद्धा केलं नाही, त्याची तर सुरुवातही केली नाही, जे मनुष्य जीवनात करायला हवं होतं. आता जे व्हायचं होतं ते तुमचं प्रारब्ध होतं, ते आपल्याला मिळणारच होतं. आता जसं मुलांची लग्न होतात, लग्न होताच कुटुंबाची देखील इच्छा असते आणि स्वतःची देखील इच्छा असते की मुलगा व्हावा. तसं तर परमात्म्याचा जो नियम आहे, त्याचं जे ज्ञान आहे, हे सांसारिक विचारांपासून भिन्न असतं. आणि भक्त आणि जग यांचा आपापसातला विरोध यासाठी असतो की जे भक्तीचे नियम असतात ते संसाराच्या नियमांच्या विपरीत असतात. परमात्मा तर म्हणतात की मुलगा आणि मुलगी यामध्ये फरक केवळ मूर्खच करतात, ज्यांना कसलंच ज्ञान नाही. तरीही आम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केला होता, ज्ञान ऐकवतायत परमात्मा की मुलाच्या इच्छेत आणि आशा ठेवतो की मुलगा व्हावा, पण मुलगी होते. दुसऱ्या वेळी पुन्हा इच्छा करतात की भगवंता आता तरी मुलगा होऊ दे, तेव्हाही मुलगीच होते. मग तिसरीही मुलगीच होते, चौथी पण होते आणि 5वी पण, आणि मुलगा होतच नाही. जसं आपण ऐकायचो की भाई त्याची 4 एकर जमीन होती, त्याने आता 16 एकर जमीन बनवली आपल्या कष्टाने, खूप मेहनत केली तेव्हा झालं. दुसरे काय मेहनत करत नव्हते, ते देखील अशीच मेहनत करत होते, पण त्यांना काही मिळालं नाही. तर जे तुम्हाला मिळतंय ते तुमच्या पूर्वजन्माचे संस्कार प्रारब्ध तुमच्या भाग्यात लिहिलेले, ना तुम्ही इच्छिलेलं ना तुम्ही केलेलं. जशी त्यांना मुलाची इच्छा होती, ना त्यांनी इच्छिलेलं घडलं ना केलेलं, तेच घडलं जे प्रारब्धात होतं. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की आपण जे करायला हवं होतं
ह्या मनुष्य जीवनात ते तर सुरूही केलं नाही आणि वाया घालवलं अनमोल जीवन. आता पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी आपण सत्संगासाठी येतो, हे ज्ञान मिळवतो, तर तेव्हा आपली अवस्था अशी होते, जे पुण्यकर्मी प्राणी असतात. कशी होते? एक शेतकरी होता आणि तो बाजरीची राखण करत होता. बाजरी लावतात तर त्यासाठी एक एक मंच बनवतात उंच. त्याला मचाण असंही म्हणतात, त्याला झोंडा असंही म्हणतात, मचाण असंही म्हणतात. तर त्या मचाणावरती उभं राहून गोफण बनवतो. गोफण त्यात एक खडा ठेवून आणि त्याला गोल फिरवून फेकतो. चिमण्यांना, पक्ष्यांना उडवून लावतो, जे बाजरीच्या पिकाचं नुकसान करतात. तर त्या आवाजामुळे आणि खड्यांच्या इकडे तिकडे पडण्याने त्या चिमण्या उडून जातात शेतातून. तर त्यासाठी शेतकरी काय करतो, छोटे छोटे मातीचे गोळे बनवतो आणि त्यांना ठेवून देतो आपल्या मटक्यामध्ये वाळवून. मग ते असे गोफणीतून फटकारत राहतो. गलोल टाईप असतं ते. एकदा पाऊस खूप पडला, त्याचे सगळे गोळे भिजून गेले. जवळच एक छोटी टेकडी होती, उंच असा डोंगर होता छोटासा. त्याने विचार केला की चला तिथे जाऊन दगड उचलून आणू. 1 किलोमीटर अंतरावर होता. छोटे छोटे दगड शोधायला तिथं गेला. तर त्याने काय पाहिलं की पाण्याने माती वाहून गेल्याने खूप छान गोल गोल असे खूप गोटे मिळाले त्याला, चकचकीत. ते घेऊन आला. 20-30 होते. त्याचं काम भागलं. तर ते घेऊन आला होता तो चकचकीत असे गोटे 200-250 ग्रॅमचे, जे त्याच्या कामासाठी अगदी योग्य होते. तिकडे त्याची पत्नी छोट्या मुलाला घेऊन त्याच्यासाठी भाकरी घेऊन गेली. तर काय झालं, मुलाने त्यातला एक गोटा उचलला जो चकचकीत गुळगुळीत होता. खेळता खेळता त्यानं तो उचलला. इकडे त्याची पत्नी जेवण देऊन परत घरी आली मुलाला घेऊन. मुलाने तो हातातच आणला. आता त्याच्या पत्नीला काही सामान आणायचं होतं. तिने विचार केला, हा दगड आहे आणि दुकानदाराला देते, काही नाही तर त्याचं वजन म्हणून तो उपयोग करेल. बाट. तो दगड घेऊन ती शेठकडे गेली गावातल्या. त्याला म्हणू लागली, हा दगड काही तुमच्या उपयोगी पडला तर पहा, त्याच्या बदल्यात मला काही सामान द्या. मीठ मिरची काही देऊ शकत असाल तर तुमच्या हा उपयोगी येईल. वजन बनवा. त्याच्या शेजारी बसला होता त्याचा एक नातेवाईक. तो जव्हेरी होता. त्याच्या लगेच लक्षात आलं की हा साधा दगड नाही, हा तर लाल आहे. तर शेठ म्हणाला, भाई हा तर लाल आहे. तर त्या शेतकऱ्याच्या पत्नीला दुकानदार म्हणाला, भगिनी तुला काय सामान हवं आहे, द्या, तुमची मर्जी असेल ते द्या. म्हणाला ठीक आहे. 20 मण बाजरी म्हणजे बाजरीची पोती दिली 5-7, साखरेची, गुळाची, काही सामान. तिचं घर भरून टाकलं. तिच्या मनात आलं, या दुकानदाराला वेडबीड लागले काय, लालाजी बहुतेक वेडा झाला, जाऊ दे माझं काय जातंय. त्याने भरून टाकलं. तर संध्याकाळी तो शेतकरी आला घरी. त्याने घरात पाहिलं, हे एवढं आणलंस कुठून तू. असा असा एक गोटा होता, मुलाने आणला होता आणि मी गेले होते अशा अशा दुकानदाराला, शेठला देईन, आपलं वजन म्हणून वापरेल बट्टा. मी त्याला म्हटलं की याच्या बदल्यात काहीतरी थोडंफार सामान दे, मला वाटलं मीठ मिरची असं काहीतरी देईल. तो तर म्हणाला, हे घेऊन जा ताई, हा तर फार मूल्यवान आहे, दगड नाही हा. आणि त्याने हे घर भरून टाकलं, एवढं सामान दिलं. आता त्याने काय केलं की ते दगड जे लाल होते त्याला ओळखता आले नव्हते. त्यांना तो अशा गलोलीत भरायचा गोफणीत आणि असे फटकावून द्यायचा. जवळच नदी होती, दर्या होता.
आता ते सगळेच्या सगळे दगड नदीत पडले. त्याचा तर उद्देश होता की दगड कुठेही पडू देत, पण चिमण्या उडून जायला हव्यात. तो म्हणू लागला की अरे रे, अनर्थ झाला. हे तर माझ्याकडे 30-40 होते आणि एकाची एवढी किंमत. मी तर ते सगळे घालवले, बर्बाद करून टाकले ते किमती ज्ञान नसल्याने. तर पुण्यात्म्यांनो, ह्या मनुष्य जीवनात जे श्वास आहेत आपले, हे इतके किमती आहेत. ज्यांना ज्ञान नसल्यामुळे विना सत्संगाने आपण असेच त्या भोळ्या शेतकऱ्यासारखे वाया घालवत आहोत. आणि ज्यावेळी आपल्या आत्म्यामध्ये हे तत्वज्ञान सामावेल, आपलं वाया गेलेलं आयुष्य खूप आठवत राहील. पश्चात्ताप होईल, रडत बसाल एका कोपऱ्यात जाऊन की मी काय केलं हे आयुष्यभर, भार वाहिला. हे पुण्यात्म्यांनो, मनुष्य जीवन 2 प्रकारांनी प्राप्त होतं. एक तर विधान बनवलं आहे कबीर भगवानांनी ह्या काळासाठी, कारण विधान बनवूनही काळाने ते केलं नाही तर तो आपली खूप दुर्दशा करेल. आणि बऱ्याच भक्तांच्या मनात शंका असते की सृष्टीरचनेच्या वेळी सांगितलं गेलं आहे की ह्या काळाने एक चूक केली होती, ह्या ब्रह्मने, ज्याच्या सृष्टीत आपण राहतो, आणि याने दुर्गेशी दुर्व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि दुर्गेने याच्या पोटात आश्रय घेतला होता. तेव्हा परमात्म्याने याच्या पोटातून देवीला बाहेर काढून याला शाप दिला होता की तू, शाप म्हणा किंवा नियम, की अशी चूक करणाऱ्याला आपोआप एक रोग लागतो ऑटोमॅटिकली. जसं कोणी एखादी वस्तू खातात त्याचा परिणाम शरीरावर नक्कीच होतो, फोड येतात किंवा दुसरं काही नुकसान होतं. तशीच याने जी चूक केली त्या चुकीमुळे याला एक रोग झाला की त्या परमात्म्याने विधान बनवून ठेवलं होतं की अशी चूक करेल त्याला अशी शिक्षा मिळेल. 1,00,000 मानव शरीरधारी मनुष्य प्राण्यांचा नित्य आहार करण्याचा आणि 1,25,000ची उत्पत्ती करण्याचा. आता परमात्म्याने त्याला अशी शिक्षा दिली. काही भक्तांना असं वाटतं की परमात्म्यांनी शिक्षा द्यायला नको होती याला, ही मनुष्य जीवनाचा आहार करण्याची. तर पुण्यात्म्यांनो, ते जाणकार आहेत परमात्म्याच्या विधानात, परमात्म्याच्या क्रियेत. जर आपण काही त्रुटी काढतो तर आपण अनोळखी आहोत. परमात्मा जे करतो ते चुकीचं असू शकत नाही. जर याला ही 1,00,000 मनुष्य जीवांना खाण्याची शिक्षा दिली नसती तर याने आपल्याला एकही मनुष्य जन्म दिला नसता. आपण पाहतात 83 लाख प्रकार की अन्य प्राणियों में ठोक रखी ये जीव सारे, और ये बिना देता ही हो. कारण की मनुष्य जीवन आपल्याला अवश्य मिळेल, मालिकने असा नियम करून ठेवला आहे. आणि मनुष्य जन्म मिळाला तर परमात्मा आपल्याला निजघराची खूणही सांगू शकतात, ज्ञान देऊ शकतात, भक्ती करून घेऊन आपल्याला परतही घेऊन जाऊ शकतात. परमात्म्याने नियम बनवून ठेवला आहे यासाठी, याची अपरिहार्यता होऊन बसलीये. एक मनुष्य जीवन आम्हाला देण्याची मजबुरी बनली आहे, म्हणून हा आम्हाला एक मनुष्य जन्म अवश्य देतो. मग तो कितीही निकम्मा पापी व्यक्ती असो, मनुष्य जन्म त्याला एक अवश्य मिळेल. केव्हा? आता जसं हा दास तुम्हाला सांगणार आहे, 2 प्रकारांनी मानव शरीर प्राप्त होतं. एक तर आळीपाळीने एक नियम बनवून ठेवला, त्याची अपरिहार्यता झाली की आळीपाळीने म्हणजे 84 लाख योनींमधून सगळे कष्ट भोगून झाल्यावर मग पापकर्मांचा दंड भोगून ह्या प्राण्याला एक मानव शरीर अवश्य मिळतं. तो किती वर्षांनी मिळेल, लाख वर्षांनी मिळेल, 1000 वर्षांनी मिळेल, ते त्याच्या संस्कारांवर, पापपुण्यावर अवलंबून आहे. आणि दुसऱ्या प्रकारे मनुष्य जन्म मिळतो पूर्वजन्मीच्या पुण्यसंस्कारांनी. जसं पूर्वीही मनुष्य होते आणि पुढेही मनुष्य राहतील, ते पूर्वपुण्याईमुळे लागोपाठ अनेक जन्मही त्यांना मनुष्याचे मिळतात. जशी एक कथा आहे, धृतराष्ट्रजी आंधळे होते,
ते भगवान श्रीकृष्णाला म्हणाले की हे भगवान, मला मागच्या 100 जन्मांची तरी आठवण आहे की मी असं काही पाप केलं नाही ज्यामुळे माझे डोळे जावेत, मी आंधळं व्हावं. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले की फक्त 100 जन्मांचंच आठवून भागणार नाही, त्याच्या आधीचं बघ. तुला दिसत नसेल तर मी दाखवतो. आपल्या शक्तीने त्यांना दिव्यदृष्टी दिली आणि त्याच्या आधीचा जन्म 101वा जन्म तो काय करत आहे की बसल्या बसल्या एक मुंगी असते. एक मुंगी जखमी होऊन पडली होती आणि तिचे डोळे फोडत होता बाभळीच्या काट्याने, आणि असा तिच्या डोळ्यात खुपसत होता तो काटा आणि काढत होता आणि खुश होत होता. मग पुन्हा खुपसत होता, पुन्हा खुश होत होता. मग दुसऱ्या डोळ्यातही असंच, आणि मग ती धडपडत उठत होती. ते पाहून खुश होत होता. म्हणू लागले, हे बघ तुझं फुटकं कर्म. तर पुण्यात्म्यांनो, अशा प्रकारे आपली बरीच कर्म नासवली आहेत. तर एक तर आळीपाळीने म्हणजे आपली वेळ आल्यावर मनुष्यजन्म प्राप्त होतो, आणि दुसरं असं की पूर्वजन्मीही तो मनुष्य होता आणि आत्ताही मानव आहे. तर हा असा ज्याचा जन्म आहे, पूर्वीही मनुष्य होता आणि असू शकतं त्याच्या आधीही मनुष्य होता. 10-20 लागोपाठ मनुष्य जन्म मिळू शकतात पुण्याईने. पण जोपर्यंत परमसंत भेटत नाहीत, मागची बॅटरी डाऊन होईलच आपोआप. ती एका जन्मातही होऊ शकते, 2, 3 किंवा 4 जन्मही लागू शकतात, आणि मग एकदम सगळे बंध तोडू शकतो. हा काळ त्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात ढकलून देऊ शकतो, जर मनुष्य जन्माअंतर्गत त्याला कोणी सत मार्गदर्शक मिळाला नाही तर पुण्यात्म्यांनो, ज्यांना आधीच्या मनुष्य जन्मानंतर परत मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे, तर त्या प्राण्याला परमात्म्याची ओढ लहानपणापासूनच लागते. ती वेगळी गोष्ट आहे की तो कुठल्या प्रकारची साधना करतो, जसा आणि ज्या धर्मात तो जन्म घेतो. तर तो आत्मा परमात्म्याच्या साधनेशिवाय राहूच शकत नाही. ते पूर्व पुण्याई असलेले प्राणी. तर तो तर नक्कीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे भक्ती करतो, थांबू शकत नाही. ही वेगळी गोष्ट आहे की त्याला कुठली साधना प्राप्त आहे आणि ती लाभदायक आहे की हानिकारक, ते तर मग संत सांगू शकतात. तरीही तो पुण्यकर्मी प्राणी जसे या संतांकडे गेलेले आहेत, हा राधास्वामी पंथ, हा जय गुरुदेव पंथ, सच्चा सौदा सेरसा पंथ, आणि जन्मालवाली दनौदवाला हा ताराचंद पंथ, आणि हे सगळे जे आहेत व्यासवाला, आणि हे सुधांशुजी, हे सतपालवाले, हे बालयोगेश्वर, हे सगळे हे कित्येक जीवांना आपल्या मागे लावतात. हे तेच पुण्यवान प्राणी आहेत ज्यांना आधीच्या मनुष्य जन्मानंतर पुन्हा मनुष्य जन्म मिळालाय, आणि हे पुण्यात्मा परमात्म्याशिवाय राहू शकत नाहीत. भले त्यांना मंगळवारी उपवास करायला लागो किंवा बुंदी वाटायला लागो, ये नहीं कुछ कर लेंगे इतनी संतुष्टि नहीं होती. तर ज्ञानाशिवाय आणि कुठल्या संताशिवाय ही साधनाही व्यर्थ आहे. गीतेच्या 16व्या अध्यायात श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये म्हटले, अर्जुन, शास्त्रविधींचा त्याग करून जे मनमानी आचरण करतात, जे मनमानी पूजा करतात, त्यांना कुठलंही सुख मिळत नाही, ना त्यांना कुठली सिद्धी मिळते, नाही त्यांना कुठला मोक्ष मिळतो, ना गती मिळते. तर युजलेस म्हणून म्हणतात की अर्जुन, यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेबाबत, म्हणजे भक्तीमध्ये काय करावं आणि काय करू नये, शास्त्रच प्रमाण आहे. त्यांच्याच आधारे तू कर्म कर. कोणाच्या दंतकथा ऐकून भक्ती मार्गावर चालू नकोस. म्हणजे जे संत सद्ग्रंथांच्या आधारे ज्ञान देतील त्यांचंच ज्ञान खरं समज. तर पुण्यात्म्यांनो, जेवढे आपले धर्मगुरू होते आणि आहेत, सगळे हेच सांगतात की आम्ही वेद, गीता, पुराण यांच्याच आधाराने आपल्याला ज्ञान देत आहोत. सगळे संतुष्ट होतात. यांच्यापुढे कुठला ग्रंथ नाही, यांच्यापुढे कुठलं शास्त्र नाही, यातूनच हे आपल्याला सांगतात. तर हे फायनल आहे, बिलकुल खरं आहे. पण ते खोटे होते. ते अज्ञानी होते, तत्वज्ञानहीन प्राणी होते, ज्यांना आपल्या सद्ग्रंथांचंही ज्ञान नव्हतं. आणि आम्हाला लोकवेद, दंतकथा ऐकून
जीवननाश केला. आता पुण्यात्म्यांनो, जो प्राणी आळीपाळीने येतो, मनुष्यजन्म प्राप्त करतो, तो भक्तिमार्गाकडे वळत नाही. कितीही प्रयत्न केले तरी तो ऐकत नाही. तो तर दारू पिईल किंवा ज्याचं जे काम आहे, उदाहरणार्थ कोणी शेतकरी आहे, कोणी मजूर आहे किंवा कोणी दुकानदार आहे, तर तो त्याच्या कर्मातच गुंतून राहतो, कारण तो पूर्वजन्मी पशुजन्मातून आलेला आहे. तर अशा प्रकारच्या प्राण्याला भक्तिमार्गाकडे वळवणं खूप अवघड असतं. आणि जे आधीच्या संस्कारातून मनुष्यजन्म प्राप्त करीत आले आहेत, ते स्वतःच तडफडत आहेत, भटकत आहेत भगवंतासाठी, तर ते शीघ्र ग्रहण करतात अशा ज्ञानाला. आता त्यांना चुकीचं ज्ञान मिळालं तर तेही चटकन ग्रहण करतील, कारण त्यांना भगवंत हवा आहे. आणि ते बुद्धिमान लोक असतात. जेव्हा तत्वज्ञान, खरं ज्ञान ऐकतात, तेव्हा त्यावर विचार करतात, विरोध करत नाहीत. ते खूप सखोल विचार करतात की असं का म्हटलंय, कोणत्या कारणामुळे म्हटलंय. खोलवर जातात आणि ते आपलं कल्याण करवूनच घेतात. असेच एक कागभूषण नावाचे एक महात्मा झाले आहेत आणि गरुडांसोबत त्यांची एकदा चर्चा झाली. दोघे एकमेकांना भेटले. गरुड कोण आहेत? भगवान विष्णूंचं वाहन, गरुड पक्षी. आता हे देवता असतात आणि हे बोलतात माणसासारखं. यांचे चांगले विचार असतात, भले ते पक्षीयोनीत आहेत. आणि कागभूषण यांचं तोंडही वरून कावळ्यासारखं आहे, बाकी शरीर देवतांसारखं आहे. अशी त्यांची व्यवस्था आहे. तर जेव्हा त्याने आपली कथा ऐकवली, गरुडजी म्हणाले, हे कागभूषण, आता आपल्या जवळ बसल्यावर मला खूप शांत वाटतं आणि आपण परमात्म्याच्या भजनामध्ये दिवस रात्र तल्लीन असता. आपण ही स्थिती, ही गती कशी प्राप्त केली? आता कागभूषण म्हणाले, हे गरुडदेव, माझी कथा खूप मोठी आहे, वेळ असेल तर सांगतो. गरुडजी म्हणाले, आपण ऐकवा, मी ऐकायला, जाणायला उत्सुक आहे. तर कागभूषणजी ऐकवू लागले की गरुडदेव, एकदा मनुष्यजन्म होता माझा आणि त्या आधी सुद्धा मी असंख्य मनुष्यजन्म वाया घालवले होते. कधी भक्तिमार्गाकडे वळलो नाही. एकदा काय झालं की आम्ही 2 बहिणी 2 भाऊ होतो. माझे आई वडील होते. असं मोठं कुटुंब होतं. आणि एकदा असं दुर्भिक्ष पडलं, म्हणजे दुष्काळ पडला. पाऊस पडला नाही, अन्नाचा अभाव झाला, झाडांची पानंही, वृक्षही वाळून जाऊ लागले. तर इतकी भयंकर स्थिती आली की माणूस माणसाला खाऊ लागला. सगळे वृक्षही खाल्ले, पानंही खाल्ली, तोडून कुटून गवतही खाल्लं, माणसाला माणूस खाऊ लागला. त्या स्थितीमध्ये माझे आईवडील, भाऊ बहिणी म्हणजे माझा सगळा परिवार माझ्या डोळ्यांसमोर मृत्यू पावला. मी 20 वर्षे वयाचा होतो. भाऊ बहिणी माझ्यापेक्षा लहान होते. ते भूक फार काळ सहन करू शकले नाहीत. आई वडील वृद्ध होते, तेही मृत्यूला प्राप्त झाले. मीही तिथून निघून माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मी अवंतिका नगरीत पोहोचलो. तिथे दुष्काळ नव्हता. तिथे माझा जीव वाचला, भोजन मिळालं. परंतु माझे आई वडील, माझे भाऊ बहीण भुकेने व्याकुळ होऊन रडत भेकत माझ्या डोळ्यांसमोर मृत्यू पावले होते. त्या स्थितीमध्ये मी खूप दुःखी होतो. मी विचार करत असे, हे परमात्मा, हे कसलं जीवन आहे? कालपर्यंत तर पहा, मी केवढ्या थाटात आई वडील, बहीण भाऊ यांच्याबरोबर प्रेमाने राहत होतो. आज माझा सगळा नाश झाला. हे काय झालं? कारण की मनुष्य जेव्हा खूप दुःखी होतो, त्याला परमात्म्याचा आश्रय दिसू लागतो. एका मंदिरात एक शिवाचा भक्त ब्राह्मण कथा सांगत होता. तर मी
तिथे जाऊन बसलो की इथे काही रोटी खायला वगैरे मिळेल. ब्राह्मण कथा सांगत होता. सगळे उठून निघून गेले. मी बसूनच राहिलो. ब्राह्मणाने विचारलं, तू का बसून आहेस बाळा? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ब्राह्मण मोठा दयाळू होता. तो म्हणाला, का रडतोयस बाळा? सांग, मला तुझं दुःख सांग. मी त्याला सगळी कहाणी सांगितली. तो म्हणाला, बाळा, तू मला मुलासारखा आहेस. माझ्याजवळ राहा, या मंदिरात सेवा कर, रोटी खा, चिंता करू नकोस बाळा. इथे न जाणे कशा कशा आपत्ती येतात, मनुष्यांवर येतात. तुझे जे संस्कार होते त्यांची एवढीच वेळ होती. खूप संतुष्ट मला केलं. मी तिथे राहू लागलो. आता तो विप्र दररोज भगवंताची कथा सांगत असे आणि मला म्हणत असे, मुला दीक्षा घे, भक्ती कर. पण माझ्या मनाला कधीच वाटलं नाही की दीक्षा घ्यावी. मी ते टाळत असे, म्हणत असे की नंतर पाहू. आता कागभूषणजी सांगतायत गरुडजींना की असेच 6 महिने निघून गेले. रोज कथा ऐकत असे, बसून राहत असे, पण मनात कधी येतच नसे की अनुग्रह घ्यावा, दीक्षा घ्यावी. 6 महिन्यांपर्यंत मी जेव्हा कथा ऐकत राहिलो आणि ते पण मला रोज किंवा 2-3 दिवसांनी म्हणत असत की बाळा, हे पहा, मनुष्य जन्म परमात्म्याची भक्ती करण्यासाठी मिळाला आहे. ह्याशिवाय हे जीवन पशुसमान आहे. आणि पहा इथे काय काय घटना घडतायत. हा खोटा संसार आहे. जेव्हा की मला एवढी जखम झाली होती, मी इतका पापी होतो, असं सांगत होता कागभूषण, की मी एवढा निकम्मा माणूस होतो की मी असंख्य मनुष्य जन्म वाया घालवले होते. आणि 6 महिन्यांपर्यंत रोज सत्संग ऐकल्यावर तेव्हा माझ्या आत्म्यात थोडीशी जागा निर्माण झाली की दीक्षा घ्यावी. 6 महिन्यांनंतर मी दीक्षा घेतली. मग कारण की ही पूर्वीची जी पापं आहेत ती कुठे ना कुठे डोकं वर काढतातच. गुरुजी जी कथा सांगत असत, सत्संग करत असत, ते मलाही पाठ झालं. आता गुरुजी आपल्या घरी जात असत, मंदिरात सत्संग वगैरे करून नंतरही भक्त येत असत, तेव्हा मी त्यांना कथा सांगू लागलो. आणि माझा आवाजही छान गुरुजींपेक्षा, कारण मी तरुण होतो, ते वृद्ध झाले होते, 50-60 वर्षांचे होते. त्यामुळे तीच कथा ते जशी सांगत असत त्यापेक्षा मी गाऊन, नाचून, रंगवून सांगू लागलो. त्यामुळे जे येणारे भक्त होते त्यांची श्रद्धा माझ्यावर चांगली बसली आणि माझी प्रशंसा करत, वा वा, तुमचा तर खूपच छान आवाज आहे, आपण तर कोकिळेसारखं गाता, वा वा वा, हृदयापर्यंत जाऊन पोचते. आता श्रद्धाळू तर शेवटी श्रद्धाळूच असतात. रामाची कथा कोणीही सांगितली तरी छानच वाटते. आणि जर कोणी गाऊन ढोलकी वाजवून सांगितली की जास्तच आवडते, कारण कान हे इंद्रिय प्रबळ आहे. पुण्यात्म्यांनो, अशा प्रकारे हा जीव मार खातो. आता पुण्यात्म्यांनो, जसं काही भक्त अज्ञानामुळे असं म्हणतात, जसं या दासाने पूर्वी पाहिलं आहे, हे कबीरपंथी विशेषतः काय करतात, एक तारा घेऊन गातात परमात्म्याच्या वाणीला शब्दांमध्ये आणि मोठ्या सुरेलपणे गातात, मोठ्या लयीत गातात. कोणी तर फिल्मी गाण्यांच्या चालीवर तबला वगैरे वाजवून परमात्म्याची वाणी ऐकवतात. आणि मग काय म्हणतात, भाई तुझा आवाज खूप चांगला आहे, तू ऐकव. त्यात दुसऱ्याला बसवतात आणि याला उभं करतात. दुसरा म्हणतो, ह्याचा आवाज तर ऐकून बघ, हा काय ऐकवतोय. मग तिसऱ्याला उभं करतात, वा भाई वा, याचा तर खूपच छान आवाज आहे, तू ऐकव. आता इथे परमात्मा म्हणतायत, हे जे दारुडे असतात ना, दारुडे, ते करतात अशा गोष्टी. याचा आवाज चांगला आहे, याचा आवाज वाईट आहे, असं काय असतं का? आता जसं एखाद्याकडे चोरी झाली आणि एका व्यक्तीने येऊन सांगितलं की भाई तुमच्या घरी चोरी झाली आहे. जर त्याने काही भांग किंवा दारू प्यायली नसेल तर एवढं सांगणं पुरेसं आहे. पण जर का त्याने केले असेल नशा आणि त्याला कोणी सांगितलं की तुमच्या घरी चोरी झालीये, तर तो काय म्हणेल, चोरी झाली भाऊ तुमच्या घरी. मग यावर तो काय म्हणेल, असं नको, गाऊन सांग. तर ते काय चांगलं वाटेल, तुमच्याकडे चोरी झाली.
तर ही गोष्ट सांगतानाही चांगली वाटत नाही. आणि मग तो म्हणणार की वा 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 वा, याने छान सांगितलं हं. आणि दुसरा कोणी असाच, कारण दारुडाच असं गाऊ शकतो आणि दारुडाच असं बोलू शकतो. तर दुसरा दारुडा मग आणखीन चांगल्या लयीत गाऊन दाखवतो. तुमच्याकडे चोरी झाली, वा वा वा, सुंदर सुंदर, काय छान गायला हा. अरे मूर्खा, तुला एवढं काय त्याचं? कोणी कुठल्याही भाषेत सांगेल की तुझ्या घरी चोरी झालीये. हे ऐकल्यावर कोणीतरी ताबडतोब उठेल आणि जाऊन पाहेल की किती नुकसान झालंय. आणि हे मात्र म्हणतायत की ह्याचा आवाज चांगला आहे, ह्याचा आवाज नाहीये. आता हे दोघेही दारुडे आहेत, म्हणजे अज्ञानी आहेत, मूर्ख आहेत. अरे एवढीशी गोष्ट परमात्मा म्हणतायत, कोट जन्म तन पर मत हो गया, कुछ ना हाथ लगा रे, और कुकर सुकर खरबा बोरे, कौआ हंस बुगारे. कोट जन्म तू राजा की ना मिटी न मन की आशा, और भिक्षकों का दर दर घुम्या, ये मिला ना निर्गुण रासा. जसं एका भगिनीचा एकुलता एक मुलगा मेला आणि ती अशी रडत रडत पद्यभागासारखी बोलत होती, अरे बाळा, आता माझं कसं होणार. तर ती गात नव्हती, ती रडत होती. तर संतांनी ही जी वचनं सांगितली आहेत ती आमच्यासाठी अशासाठी बनवली आहेत की माणूस जेव्हा रडत रडत गातो तेव्हा त्याचा परिणाम वेगळा होतो. आणि ते सिंपल वेने सुद्धा सांगता येतं कि यूं सौदा फिर नाही संतो, ये सौदा फिर नाही, ये लोहे जैसा ताव जाते काया देश राही. तीन लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही, और दुगने तिगने किए चौगने किन्हु मूल गवाई. मग काय सांगतायत की यो दम टूटे पिंडा फूटे लेखा दरगाह माही, उस दरगाह में मार पड़ेगी तेरी जम पकड़ेंगे बाही. मग काय सांगतायत की बांध पिंजड़ी आगे धर लिया मरघट को ले जाही, अग्नि लगा दिया जद लंबा फूक दिया उस ठाई. मग पुढे काय सांगतायत की फिर पीछे तू पशुआ की जय गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन बोरे कि ते कुरडी चरणे जाई. आता पुण्यात्म्यांनो, हा काय गाणं ऐकवण्याचा विषय आहे का? हे तर गाणं रडण्यासारखं आहे. जसं मुलांना पहिल्या इयत्तेत शिकवतात, अननसाचा, आ आईचा. तर हे तर पहिलीतल्या मुलांना अशा आवाजात शिकवलं जातं. तिथे आवाजाला महत्व नाही, अक्षराशी संबंध आहे. आ से आंबा, आंबा कसा असतो, ते आ अक्षर कसं आहे. तर ही व्यवस्था जे गाण्यामध्ये सुरामध्ये पाहून जे करतात तर ते मूर्ख किंवा भोळे आत्मे असतात, ज्यांना अध्यात्म मार्गाचं ज्ञान नसतं. तर काय सांगतात की नर सेती तू पशुआ की जय, और गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन बोरे कि ते कुरडी चरणे जाई. सांगा, आता ही काय गाण्यासारखी गोष्ट आहे? ही तर रडण्यासारखी गोष्ट आहे की मनुष्य जन्म संपला, भक्ती केली नाही तर गाढव बैल बनावा लागेल. आपला चेहरा, आपली दृष्टी, शोध, चिंतन त्या गाढवाच्या आयुष्याकडे जायला हवं. परमात्म्याची वाणी हा दास जेव्हा बोलतो मनुष्याचा, तू गाढव बनशील. गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन बोरे कि ते कुरडी चरणे जाई. आज आपण किती सुंदर पवित्र आहार करतो. रोटी, हलवा, पुरी, खीर. तहान लागली की पाणी पितो, भूक लागली की रोटी खातो, जेव्हा इच्छा होईल तेव्हा. तर म्हणतात की परमात्म्याने ही व्यवस्था अशासाठी केली आहे की आपण परमात्म्याची भक्ती करावी. आणि ती नाही केले तर काय होईल? तुला पुन्हा गाढव बैल बनावं लागेल. और ये 56 भोग कहा मन बोरे तू कुरडी चरणे जाई. तर ही स्थिती होईल. तर पुण्यात्म्यांनो, आता कागभूषणाच्या बाबतीत ही अशीच घटना घडली. 4 गोष्टी शिकले, गाणं शिकले आणि त्याचे प्रशंसक झाले काही जे श्रोते येत होते. त्याच्यामध्ये अभिमान भरला. गरुडजींना सांगतायत कागभूषणजी की एक दिवस मी बसलो होतो, आसपास माझ्या बाजूला ते प्रशंसक भक्त विराजमान होते. गुरुजी आले मंदिरामध्ये भगवान शिवजींची पूजा करण्यासाठी. तर मी बसल्या बसल्याच प्रणाम केला, उठलो नाही. मी उठून आदर केला नाही गुरुजींचा, जो एक नियम असतो. आणि मला वाटलं माझी बेइज्जती होईल, माझे शिष्य बसले आहेत आसपास, असं मी मनातल्या मनात म्हटलं. अभिमान झाला होता. तर गुरुजींनी तर याकडे लक्ष दिलं नाही. ते आपल्याच नादात होते पूजा विजा करण्याच्या.
ते तर मंदिरात भगवान शिवजींच्या मूर्तीपुढे बसून भक्ती करू लागले. आता पुण्यात्म्यांनो, दास जी कथा सांगणार आहे ती असं नका समजू की त्या मंदिरातील पूजेमुळे त्या पुजाऱ्याला, पंडिताला काही लाभ होत होता. ती पूजा तर तुम्ही कुठेही करा, घरी बसूनही करा, शुद्ध मनाने कुठल्याही इष्टदेवतेची तुम्ही पूजा कराल, साधना कराल, जेवढं त्या इष्टदेवतेचं सामर्थ्य असेल, शक्ती आहे, तेवढी मदत तुमची अवश्य करेल. कबीर साहेब म्हणतायत, जो जाकी सरना बसे ताको ताकी लाज, और जल सुई मछली चढ़ जाइए बह जाते गजराज. आता जसं पाणी वरून पडत असतं असं धबधब्यासारखं, तर त्याच्यासमोर तगड्याहून तगडा हत्ती सुद्धा, शक्तिशाली हत्ती जरी उभा राहिला तर त्यालाही ते पाणी वाहून घेऊन जातं, फेकून देतं. आणि माशाला मात्र पाण्यात कुठेही फिरण्याची परवानगी आहे, कारण त्याचं पाण्याशी विशेष नातं आहे. त्याने त्याच्यासाठी आपले सर्व नियम तोडले आहेत. तो उलट्या दिशेने सुद्धा वर चढू शकतो आणि वरती जाऊ शकतो, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकतो. तर सांगायचा अर्थ असा की जशी आपली मित्रता एखाद्या इन्स्पेक्टरशी असेल आणि त्याच्या ऑफिसमध्ये तुम्ही सरळ जाऊ शकता, तुम्हाला चहा पाजेल, बर्फी देईल, जेवायला घालेल आणि त्याच्या अखत्यारीतलं जेवढं काम असेल ते आधी करेल आपलं, तसं इन्स्पेक्टरच्या कार्यालयात जायची सामान्य माणसाची हिंमत होत नाही. पण त्याच्यासाठी ते मामूली काम असेल. तसंच जर एखाद्या डीसी बरोबर मैत्री असेल तर तो त्याच्या स्तरावरची मदत, सहयोग आपल्या मित्राला तो डेप्युटी कमिशनरही देतो. आणि अशाच प्रकारे कोणा मंत्र्याशी तुमची ओळख असेल तर तो त्याच्या स्तरावरचा लाभ तुम्हाला देईलच देईल. आणि ज्याची मुख्यमंत्र्यांशी ओळख असेल आणि असंच पुढे जर पंतप्रधानांशी ओळख असेल तर त्यांच्या पुढे हे सगळं फेल होईल. आता म्हणतात, जो जाकी सरना बसे ताको ताकी लाज, और जल सुई मछली चढ़ जाइए बह जाते गजराज. तर भगवान शिवजींची साधना करत होता, सच्च्या मनाने करत होता. भगवान शिव ही काही साधी आसामी नाही, एक विभागीय मंत्री आहेत ह्या 3 लोकांमधील काळाच्या या ब्रह्मांडामध्ये. आता जेव्हा ते हे पुण्यात्म्यांनो, ह्या संकल्पना बरोबरच अशासाठी स्पष्ट कराव्या लागतात कारण तुमच्या मनात ते जुनं पुराण ज्ञान साचून राहिलेलं आहे, गळ्यापर्यंत भरून ठेवलेलं आहे. आता ते सगळं काढायला हवं. रेघा मार मारून, कोपरान कोपरा घासून, कुठे पेंट ठीक नसेल, एखादा पेंटर जो असतो तो घासून पुसून नीट सावधपणे लावतो सगळीकडे. कुठे गंज राहिला तर तो टिकू देणार नाही, त्याला लावला तर खराब होऊन जाईल. जेव्हा तो पुजारी, पंडितजी, ब्राह्मण भगवान शिवजींच्या पूजेत तल्लीन झाला, आकाशवाणी झाली भगवान शिवजींची त्या मंदिरामध्ये की अरे धूर्त कागभूषण, तुला 1,00,000 वर्षांपर्यंत नरकात टाकेन. आता त्या गुरुदेवांनी ही आकाशवाणी ऐकली. त्या मुलाला बोलावलं, बाळा काय चूक केलीस तू? भगवान एवढे का रागावलेत तुझ्यावर? अरे माफी माग, क्षमा याचना कर. आता पुण्यात्म्यांनो, कबीर साहेब म्हणतायत, बहुत प्यारा बालक माँ का और उससे बढ़कर सद्गुरुओं का. आई वडिलांना मूल किती प्रिय असतं आणि म्हणतात त्यापेक्षाही 100 पटीने, कित्येक पटीने जो आहे गुरूंना शिष्य प्रिय असतो, कारण ते वचनाचे पुत्रपुत्री असतात त्याचे आणि आईवडिलांचे पोटचे असतात. तर तो त्यांना आपलं मानतो ज्या दिवसापासून त्यांनी आश्रय घेतला, अनुग्रह घेतला. आणि त्या दिवसापासून ते आपल्या शिष्याच्या कल्याणाचा हर प्रकारे विचार करतात. तर त्या गुरुदेवांनी सांगितलं, हे परमात्मा, हे भगवान, बालक भोळा होता, काही चूक झाली असेल तर माफ करा. म्हणतात 1 प्रहरपर्यंत, म्हणजे जवळजवळ 4 तासांपर्यंत, 1 प्रहरापर्यंत उभे राहिले. 4 तासांचा 1 प्रहर असतो. तर 1 प्रहर उभे राहिले, प्रार्थना करीत राहिले. मग आकाशवाणी पुन्हा झाली के जम के लोग चलो रे भाई, हमरा वचन न खाली जाई. आकाशवाणीत सांगितलं की जर तू आपल्या गुरुजींचा आदर ठेवू शकत नाहीस आणि माझी भक्ती करतो आहेस तर माझा काय आदर ठेवणार तू? माझ्याशी तू असाच वागशील. जेव्हा
पुण्यात्म्यांनो, एक नियम आहे मालिकचा. परमात्मा कबीर साहेब म्हणतात, गुरु मानुष कर जानते ते नर कहिए अंध और महादुखी संसार में आज्ञा काल के फंदे. कबीर साहेब म्हणतायत, मम संत मुझे जान मेरा ही स्वरूपम. आता जसा हा दास आहे आणि परमात्मा कबीरजींनी पाठवलेला त्यांचा प्रतिनिधी समजा, त्यांचा दास आहे. आपल्याला या दासाला ॲज अ कबीर परमेश्वर ट्रीट करावं लागेल, जेव्हा तो राजी होईल, जेव्हा तो प्रसन्न होईल. कारण ते भगवान अशी दृष्टी ठेवतात की आज जसा व्यवहार हा मी पाठवलेल्या संताबरोबर करतो आहे आणि मी त्याच्या जागी असतो तर माझ्याशीही तो असाच वागला असता. तर काय सांगतायत, गुरु गोविंद कर जानियो रहियो शब्द समाए मिले तो दंडवत बंदगी नहीं पल पल जान लगावे. गुरुला परमात्मा जाणून आपलं जीवन सफल करा आणि मिले जो दंडवत बंदगी नाही तो चिंतन खूप करे. तर काय सांगतायत की जसं एखाद्या गणितातला प्रश्न असतो, जसा एक गणितातील प्रश्न असतो, त्यात की एक मूळधन माहिती करून घ्यायचं असतं आणि ते मूळधन करोडोंच्या राशीमध्ये असतं. त्या ऋणच्या त्या सवालात, प्रश्नात मूळधन काढायचं असतं. तर समजायचं असतं त्यात की समजा मूळधन 100 रुपयांचं आहे आणि मूळधन 100 रुपये मानल्याशिवाय ओरिजिनल मूळ राशी काढता येत नाही, म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तो प्रश्न सोडवता येत नाही. त्यासाठी मानावं लागतं की समजा मूळधन 100 रुपये. ते 100 रुपये मूळधन खरं तर नसतं, पण त्याच्याशिवाय मूळधन काढताच येत नाही, कधीच नाही. तर म्हणून हा दास गॉड नाहीये, पण आपल्याला तसं मानून रिहर्सल करावी लागेल की माना गुरुजींना गॉड. हे समजून घ्या पुण्यात्म्यांनो. कारण की जेव्हा तुम्ही इथून जाल तर आपल्याला त्रिकुटीवरून, जिथे एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इथून जाण्याचा, आणि तिथे जाण्यासाठी ज्यानं तिकीट काढलं आहे, म्हणजे ज्या इष्टदेवतेची साधना ज्यांनी केलेली आहे, त्यानुसार त्रिकुटीतूनच त्याचं पुढे पुढे त्याच रस्त्याने त्याचं विमान जाणार आहे. तर तुम्ही जेव्हा तिथे पोहोचाल, हा दास तुम्हाला उभा असलेला दिसेल. परमात्मा ह्या दासाच्या रूपात तिथे भेटतील आणि तुमची जशी श्रद्धा इथे असेल तशीच तिथे असेल. ही तर रिहर्सल आहे, एक ट्रायल आहे. तर जसं तुमचं वागणं ह्या दासाप्रती इथं असेल तसंच तिथे असेल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? अरुण शंकरराव शहाणे. आपण कुठून आलात? नागपूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? नोकरी करतो कोऑपरेटिव्ह सेक्टरला. संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती आपण कधी स्वीकारली? जानेवारी 2009. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जी, आम्ही लहानपणापासून वारकरी संप्रदाय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि अन्य जे काही प्रवचनकार होते, मोरारी बापू, ठाकरसिंग महाराज यांच्या प्रवचनाला, सगळ्यांचे ज्यांचे प्रवचन होत होते त्यांच्या प्रवचनाला आम्ही जायचो. आणि त्यांनी जी सांगितली ती इष्टभक्ती समजून आम्ही ती पूर्ण साधना आहे असं समजून आम्ही त्यांची पूजा करायचो. जसं वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ म्हणणे, भजनाला जाणे, उपवास करणे, वारीला तसं आम्ही फार कमी जायचो, पण ज्ञानेश्वरीचं वाचन आणि इतर जे सणवार असतात त्या दिवशी उपवास करणे, जसा रामजन्म आहे, कृष्ण जन्म आहे, शिवरात्री आहे, असं सगळा उपवास आम्ही करायचो आणि ती भक्ती पूर्ण आहे असं समजून आम्ही ती साधना करायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासून भक्ती मार्गात होतात आणि जे कोणी साधू संत तुम्हाला भेटत होते त्या साधू संतांकडनं तुम्ही भक्ती मार्ग स्वीकारून तीच भक्ती खरी असं मानून तुम्ही ती भक्ती साधना करत होतात.
मग असं असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा त्यांची भक्ती किंवा त्यांची नामदीक्षा घ्यावी? सर, हे ज्या दिवशी आम्ही आश्रमात गेलो जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या, त्याच्या आधी आमचे शेजारी होते पुंडलिकदास, त्यांनी आम्हाला पुस्तकं दिलं आणि काही कॅसेट दिल्या. त्या आम्ही याच्यावर टीव्हीवर लावून त्यातलं जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण जी भक्ती करतोय ती यथार्थ आहे का, ती सद्भक्ती आहे का, ती ऑथेंटिक आहे का. आणि त्याची प्रमाणं जेव्हा त्यांनी उघडून दाखवले भगवद्गीतेमध्ये, उपनिषदांमध्ये, देवी भागवतमध्ये, गुरुग्रंथ साहेबाच्या, नानक साहेबांच्या ज्या गुरुग्रंथ साहेबामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये, या सगळ्यांच्या वाणीचा आम्ही आधी वाचन करायचो, पठन करायचो, मनन करायचो, पण त्याचा अर्थ नव्हता कळत आम्हाला. आम्ही ज्या दिवशी आम्हाला सद्गुरूंनी, रामपालजी महाराजांनी सद्भक्ती काय असते, भक्ती कशाकरता करावी लागते, कारण आम्ही याच्या आधी जी भक्ती करायचो ती फक्त मनोरंजन आणि नुसता वेळ काढूपणा, कारण आम्हाला त्या वेळेपर्यंत आम्हाला कळत नव्हतं की आम्ही भक्ती करतोय की मनोरंजन करतोय. गुरुजींच्या संपर्कात आल्यानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की भक्तीचं फळ हे मुक्ती आहे आणि मुक्तीचा अर्थ असा आहे की तो जन्म आणि मरणाचा फेरा संपवणे, त्या दिवशी मग आला कळलं की आम्ही जे करतोय हे सगळं व्यर्थ आहे. आणि आतापर्यंत आम्ही जे वाचायचो आम्हालाही माऊलींनी सांगितलं, तुकारामांनी सांगितलं की वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्म आहे तो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली, सत्व रजतम आहे ज्याचे अंगिनी याच गुणी जगी वाया गेला. हे सत्व रजतम म्हणजे 3 गुण आणि या 3 गुणाचा भगवद्गीतेमध्ये उल्लेख केला आहे. तेव्हा कळलं की आम्ही हे सगळं आतापर्यंत जे केलं ते सगळं व्यर्थ गेलं आहे. आणि म्हणून मग महाराजांनी, गुरुजींची दीक्षा घ्यायची आम्हाला त्यांनी 2009 जानेवारीला त्यांनी आपल्या शरणात घेतला आणि आम्ही त्यांची भक्ती स्वीकार केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला जे तत्वज्ञान दिले ते तत्वज्ञान या अगोदर आपल्याला कुणीही दिलं नव्हतं. तर मला असं विचारायचं की हे जे ज्ञान आपण ग्रहण केलं आणि या ज्ञानानुसार जी आपण भक्ती केली, त्या भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, भक्तीचे लाभ, आधी जी भक्ती करत होतो त्यात आम्ही कधी लाभाचा हानीचा विचार केला नाही, पण गुरुजींनी सांगितल्या तत्वज्ञानाप्रमाणे तोटे में भक्ती करे वही सही सपूत, ये मायाधारी मस्करे कितने जाली ये ऊत, भक्ती करे कोई शूरमा जाती वर्ण कुल खोय. भक्तीमध्ये फायदा मिळाला पाहिजे, पण त्याचा कधी विचार केला नाही आणि परमेश्वरांनी कधी कुठल्याही अडचणीत आणलं नाही. आत्तापर्यंत तरी सर्व गोष्टी साधनांनी संपन्न केलं आणि परमात्म्याची जी दया आहे ती अशीच राहो एवढीच परमात्म्याला विनंती आहे. त्याच्यामुळे फक्त एक सांगावंसं आवर्जून असं वाटतं की मी वयाच्या 10व्या वर्षापासून तंबाखू खायचो. त्या तंबाखूचं व्यसन मी 8 दिवस बंद केला, 15 दिवस बंद केला, महिनाभर बंद केला, तरी त्यानंतर पुन्हा डबल स्पीडने मी तो खायचो. आमच्या घरामध्ये तंबाखू इतका शिरला होता की वडील खायचे, आई पण खायची आणि आम्ही आला गेला जो पाहुणा असतो तर पांदानामध्ये तंबाखू आणि सुपारी आणि हे चुना सगळा पडला राहायचा. तर सुरुवातीला वडिलांनी विरोध केला, पण मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी स्वतः खातो तर याला काय विरोध करू, तर मग आम्ही सगळे मिळून सगळ्यांच्या समोर एकत्रित खायचो. तो तंबाखू घरात इतका शिरला की आज कमीत कमी आम्हाला सर्वांनी दुर्धर व्याधींनी म्हणजे कॅन्सरसारख्या रोगांनी ग्रसित होऊन आम्ही त्याचा नुकसान भरू शकलो नसतो. पण ज्या दिवशी परमात्म्याने दया केली आणि त्यांनी नामदान दिल्यानंतर परमात्म्याच्या सत्संगात त्यांनी सांगितले की तंबाखू हा जो कशापासून तयार होतो, हा गायीच्या खुरापासून, गायीच्या रक्तापासून तयार होतो आणि तो खाल्ल्यानंतर काय हानी होते, त्याच्याने आध्यात्मिक नुकसान काय होतं हे जेव्हा कळलं तेव्हा नाममंत्राची शक्ती आणि गुरुजींनी दिलेलं तत्वज्ञान या 2 गोष्टीमुळे बळकटी मिळाली आणि तंबाखूचं व्यसन गेल्या 10 वर्षापासून कसं सुटलं, काय सुटलं काही कळायला मार्ग नाही, पण त्याच्यामुळे आत्मशक्तीनी ती ताकद मिळाली आणि तंबाखूचं व्यसन आपोआप सुटलं.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे, त्यांच्या नाममंत्रामुळे आणि त्यांनी जे तुम्हाला ज्ञान दिलं त्या तत्वज्ञानामुळे तंबाखूसारखा जो व्यसन होता आपल्याला तो पूर्णपणे दूर झाला. तर ह्या अनुषंगाने आपण इतर जे भगत समाज आहे, जे श्रोतावर्ग आपल्याला आज बघत आहात, त्यांना आपण काय संदेश द्याल? सर, संदेश देण्याची माझी पात्रता नाही, पण माझे जे कोणी परिचित आहेत, मित्र आहेत, शेजारी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मसंप्रदायामध्ये जे कोणी तिथे त्यांना पूर्ण परमात्म्याची भक्ती समजून आणि पापापासून मुक्त करणारी भक्ती समजून जे काही करतायत, त्यांनी फक्त 2 ते 3 महिने हा कार्यक्रम तुम्ही जो बघतायत, या कार्यक्रमाच्या म्हणजे या अनुभवाच्या आधी जो सत्संग रामपालजी महाराजांचा ऐकता तो किमान 2 ते 3 महिने तुम्ही ऐकावा आणि कुठलाही दुराग्रह न ठेवता एकदा त्यांचं मनमोकळेपणाने तत्वज्ञान ऐकून घ्यायला काही हरकत नाही. कारण ते ऐकल्याशिवाय आमच्या मनातले जे पडदे आहेत ते दूर होणार नाही. कारण मलाही असंच वाटत होतं की मी जी भक्ती करतो ती सर्वश्रेष्ठ आहे, तीच पूर्ण ब्रह्माची आहे. कारण आमच्या हिंदू समाजामध्ये सर्वात मोठा देव कुणी असेल तर तो प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णचंद्र. आणि 600 वर्षापूर्वी परमात्म्यांनी सांगितलंय की रामकृष्ण से कौन बडा तीनों भी गुरु कीन, 3 लोक के वेधनी गुरु के आगे अधीन. प्रभू रामचंद्राला आणि भगवान कृष्णाला जर सांदीपनी आणि वसिष्ठासारखे गुरु करावे लागले तर आम्ही त्यांच्यासमोर तुच्छ जीव आहोत. कारण ते 3 लोकाचे स्वामी होते आणि त्यांना जर गुरुची आवश्यकता आहे तर आम्ही हे तत्वज्ञान जोपर्यंत ऐकून घेणार नाही तोपर्यंत आम्ही जी करतो भक्ती ती ऑथेंटिक आहे की नाही, ती भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आहे की नाही, ती उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे आहे की नाही, ती कुराण आणि पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे आहे की नाही, हे आम्हाला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आम्ही तिला चेक करू शकणार नाही आणि आमचा मोक्ष किंवा मुक्ती होणार नाही. कारण मनुष्य जन्म बार मिळणार नाही. एक एक श्वास किमती आहे. तेव्हा ते श्वास संपण्याच्या आधी आम्ही आमची भक्ती चेक करावी आणि ती योग्य आहे की नाही, ऑथेंटिक आहे की नाही ते पडताळून पाहावी, एवढीच मी विनंती करतो. सर, जर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? काही नाही, हा जो कार्यक्रम तुम्ही आता बघतायत त्या कार्यक्रमाच्या खाली एक पट्टी असते, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर असतात. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तिथे फोन केला की तुम्हाला त्यांची ती पुस्तकं जी आहेत, जशी ज्ञानगंगा आहे, जीने की राह आहे, ही पुस्तकं तुम्ही मागवा. आणि हा कार्यक्रम जर तुम्ही 3 महिने बघितला तर तुमच्या डोक्यातला जेवढा काही मळ आहे, जो काही कचरा आहे तो साफ होईल आणि तुम्हाला मग नंतर ती दृष्टी प्राप्त होईल की नेमकं आपण जे करतोय ते काय करतोय, ती योग्य आहे की अयोग्य आहे. त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या आणि मग तुम्ही ती भक्ती स्वीकार करा. सर, या भक्ती साधण्यासाठी किंवा संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेण्यासाठी साधकाला किती खर्च लागतो? नाही सर, हा चुकीचा समज आहे. काही लोकांना असं वाटत असेल की हा इंटरव्ह्यू देणारे जे लोक आहेत यांनाही काही पैसे देऊन हा इंटरव्ह्यू घेतला जातो, असा काही लोकांच्या मनामध्ये समज असतो. कारण बाकी चॅनल किंवा बाकी जे संप्रदाय आहेत हे लोकांना तसे आमिष देऊन इंटरव्ह्यू घेतात. पण हा इंटरव्ह्यू जो आहे हा कुठलंही आमिष न देता जे मी माझ्या मनात आहे तेच मी बोललो आहे, जे वास्तव आहे तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या भक्तीकरता 1 पैशाचाही खर्च होत नाही. धन्यवाद. सत्य आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950 नंबरवर व्हॉट्सअप